नमस्कार. तर काशी यात्रा बघितली आपण. आमचा निघायचा दिवस उजाडला होता. तर सकाळी सकाळी आम्ही थोडंसं ते कवडी माता मंदिर वगैरे तिकडे जाऊन आलो, दुर्गा मातेच्या मंदिरात. त्यानंतर मग इथे चालू होतं चपात्या, एका बाजूला पुऱ्या, कारण त्यांनी 2 टाईमचे डबे वगैरे बांधून दिलेले होते आम्हाला. पुऱ्या तळायच्या चालू होते एका बाजूला. एक टाईम संध्याकाळी पुरी भाजी आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी चपाती. आणि आता ही जेवणाची सोय निघताना तर इथे होती शेंगदाणे लावून आपली मेथीची भाजी. पोटभर जेवले सगळेजण. अजून चपाती, कांदा वगैरे तोंडी लावायला. तर खूपच छान अशी जेवणाची व्यवस्था केली होती बाबांनी. बाबा आणि दादा शक्यतो सोबतच बसायचे जेवायला. तर इथे सगळेच जण नंतर जेवायला बसले होते, कारण त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं की सगळेजण मदत करा, म्हणजे पटकन होईल, आपल्याला निघायला वगैरे वेळ होणार नाही. तर आम्ही सगळ्यांनीच थोडीशी मदत केली होती शेवटच्या दिवशी, कारण आपले जेवणाचे कंटेनर वगैरे भरायचे होते. डबे पॅक करून प्रत्येकाला 2-2 डबे द्यायचे होते. तर 100 लोक होते, म्हणजे 200 डबे तर द्यायचेच होते. एक चटणी चपातीचा आणि एक भाजी, पुरी भाजीचा. तरी ते सगळे बसले जेवायला. नंतर मग सगळ्यांनी अशी 4-4 पुऱ्या आणि डबे पॅक केले होते. चटणी केलेली, चटणी पण छान होती. आणि त्या भाऊनी जी भाजी बनवली होती ती पण खूप छान होती. मिक्स व्हेज होती, पण खूपच छान होती. तर इथे आम्ही बसलो होते मग चपात्या लाटायला. नंतर मी तिकडून बसली होती चपात्या शेकायला. माझ्या आत्या आणि मी बसली होती. नंतर आमचं जेवण झाल्यावर बाबांनी सांगितलं होतं थोड्या वेळ तिकडे करू लागा म्हणून, कारण सगळ्यांचीच मदत पाहिजे होती. इकडे आमचे अशोक दादा आणि मावशी तळताय पुऱ्या, बाकीचे ते जेवायला गेले म्हणून. हा व्हिडिओ बनवला होता आमच्या भास्कर मामांनी, कारण त्यांना सांगितलं होतं मी माझा व्हिडिओ बनव म्हणून. तर या मामांनी व्हिडिओ बनवला होता. तरी ते चपात्या वगैरे शेकून झाल्या. त्यानंतर मग त्यांनी डबे वगैरे भरले आणि सगळ्यांना 2-2 पार्सल दिले प्रत्येकी. एक संध्याकाळचा आणि एक दुसऱ्या दिवशी सकाळचा. तर चला, झाली आता काशी यात्रा, निघायची वेळ झाली होती. एक रिक्षा आमची जात होती स्टेशनला. तर वाराणसी स्टेशनही खूप मोठं आहे. तर इथून जवळपास 3 ते 4 किलोमीटर होतं रूमपासून स्टेशन. तर आत्याने मी रिक्षात बसली होती. तर इथे व्हिडिओ बनवायचा माझा राहिला होता स्टेशनच्या. आम्ही मागच्या बाजूने गेलो होतो म्हणून. मग पुन्हा मी परत पुढे आली आणि हा व्हिडिओ घेतला होता. नंतर आतमध्ये सगळे वेटिंगवर बसलेले होते गाडीची वाट बघत. 1 तास आधीच आणलं होतं त्यांनी स्टेशनला. तरी ते आमच्या दादांचं चालू होतं, कोणाचं तिकीट कुठे आलं आहे, कोणाचा नंबर कुठे आला आहे. कारण दादा मदत करत होते त्या बाबांना वगैरे सगळ्यांना. आम्ही बसलो आहे आरामात. टाटा बाय बाय, कारण शेवटची भेट होती ही यात्रेतली सगळ्यांची. छान अशी यात्रा झाली. कुठे कोणाला काही प्रॉब्लेम वगैरे झाला नाही. हरवल्या होत्या आमच्या एक आजी, पण त्या सापडल्यानंतर सकाळी स्टेशनला जाऊन बसल्या होत्या. हे संदीप भाऊ आहे, त्यांची फॅमिली. त्यांनी बाय बाय वगैरे केलं शेवटी. आणि मग आता आली होती आमची गाडी. तर येताना होती आमची कामायनी एक्सप्रेस. डायरेक्ट काशीवरूनच गाडी होती आणि भुसावळला उतरलो होतो मग आम्ही. तर इथे बसलो होतो आम्ही संध्याकाळी 4 वाजता गाडीमध्ये. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही संध्याकाळी 4 वाजता भुसावळला उतरलो होतो. म्हणजे 24 तासाचा असा हा प्रवास होता. तर आला आता महाराष्ट्र. तर इथे बाबा येऊन बसले होते गप्पा मारण्यासाठी. आई दादांचं चालू होतं सगळं सांगणं. तर कसा झाला प्रवास हे त्यांनी विचारत होते. तर भुसावळला उतरल्यावरही त्यांनी सगळ्यांना चहा पाणी वगैरे पाजला आणि सगळ्यांची छान अशी काळजी घेतली. प्रत्येकी विचारपूस करत होते जाऊन. तर अशी आमची काशी यात्रा अगदी सफळ, संपूर्ण आणि निर्विघ्न पार पडली. त्यासाठी सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. नंतर आलो घरी. बसने आलो होतो भुसावळवरून. मग दिलीप आला होता बसस्टँडवर गाडी घेऊन. सामान जास्त होता आमचा. सगळ्यांच्या बॅगा वगैरे उतरवल्या. आत्या पण आली होती. आत्याला जायचं होतं, पण आत्याला म्हटलं थांब 1 दिवस, म्हणून थांबली होती. तर मग मागून बॅगा वगैरे काढल्या गाडीतून. भाविक आला होता आमचा बसस्टँडवर घ्यायला आम्हाला. तर इथे बॅगा काढल्या सगळ्या. प्रत्येकी एक बॅग आणि एक एक्स्ट्राची बॅग, अशा 4 बॅगा होत्या आमच्या. आत्याची 2 बॅगा, पर्स वगैरे. दादांना मग आम्ही स्वेटर घेतलं होतं नंतर तिकडे. खूप थंडी होती म्हणून.
आणि अशा मोठ्या पिशव्यांशिवाय आपला प्रवास होतच नाही. तर कशी वाटलं आमच्या यात्रेचे व्हिडिओ नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.